तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आणि आज हा मी लुक क्रिएट केला आहे. अगदी मिनिमल आणि सॉफ्ट लुक आहे, जो तुम्ही डेली कॅरी करू शकता. आणि चला कसा झालाय तो पाहूया आपण. सो फ्रेंड्स, मी काही वेळापूर्वी फेस वॉश केला होता, पण पाहू शकता मी फेसवर अजिबात काही लावलं नाही आहे. पण माझ्या फेसवरती ऑइल आला आहे, बघू शकता हे शायनिंग. सो माझं फेस ऑइली आहे, पण सध्या थोडंसं ड्राय झालं आहे. सो वेदरनुसार ते चेंज पण होऊ शकतं आणि एजनुसार सुद्धा आपली स्किन चेंज होत राहते. सो माझी पूर्वी खूप जास्त ऑइली स्किन होती, पण आता ती हळू स्किन केअर करून थोडीशी नॉर्मल टू ड्राय झाली आहे. कधी-कधी ती कॉम्बिनेशन होते, कधी-कधी एक्स्ट्रीम ड्राय होते. सो तुम्ही तुमच्या बॉडीला जसं हायड्रेशन वगैरे द्याल, त्यानुसार तुमची बॉडी रिएक्ट करते. सो सध्या मी पाणी थोडंसं कमी पिल्यामुळे थोडंसं ड्रायपणा झालेला आहे. पण माझी नॅचरली माझी स्किन ऑइली असल्यामुळे मला ऑइल ते येतच राहतं. इथे बघू शकता फोरहेडवर ऑइल आलं आहे हे शायनिंग. सो आता आपल्याला ते एकतर फेस वॉशने वॉश करायचं आहे आपल्याला फेस, किंवा असं वेट वाईप्स घ्यायचे आहेत आणि ह्या वेट वाईप्सने तुम्हाला संपूर्ण फेस क्लीन करून घ्यायचा आहे. पण फेस नेहमी क्लीन करूनच तुम्हाला मेकअप करायचा आहे. नाहीतर डॅमेजसुद्धा स्किन होऊ शकते. पोर्स क्लॉग होतात, मग पिंपल्स येतात, मेकअप त्यात जाऊन बसतो आणि मग ब्रेकआउट होतो आणि आपण शेवटी मेकअपला नावं ठेवतो, की मेकअपमुळे आपली स्किन खराब झाली. तर तसं नाहीये. तुम्ही स्किनची काळजी घेतलात, की काही होत नाही. मेकअपने तुमची स्किन अजिबात खराब होत नाही. पण मेकअप लावण्यापूर्वी आणि मेकअप काढल्याच्या नंतर तुम्हाला स्किन केअर हे केलंच पाहिजे. तरच तुमची स्किन अगदी व्यवस्थित आणि फ्लॉलेस राहणार आहे. तुम्हाला मेकअपची जास्त गरज लागणार नाही. म्हणून तुम्हाला स्किन केअर केलंच पाहिजे. आणि प्रॉडक्ट थोडेसे वापरून तुमची स्किन चांगली असेल, तर ते अजून छान तुम्हाला लूक येतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स सुद्धा येतो आणि मेकअपची जास्त गरज लागत नाही. सो हे नेहमी लक्षात ठेवा. सो फ्रेंड्स, इथे मी माझं फेस वाईपने क्लीन करून घेत आहे. तुम्हाला असं फिंगर्समध्ये त्याला असं घ्यायचं आहे आणि क्लीन करून घ्यायचं आहे. जर तुम्ही काही लावलं असेल वगैरे तर. ट्रॅव्हलमध्ये सुद्धा तुम्ही हे वेट वाईप्स कॅरी करू शकता. जेव्हा आपल्याकडे पाणी वगैरे नसेल किंवा फेस वॉश नसेल, तर तुम्ही हे असं पद्धतीने तुमचा फेस क्लीन होतो. आता आपल्याला लिप बाल्म लावून घ्यायचा आहे. मेकअपच्या स्टार्टलाच तुम्ही असा एखादा लिप बाल्म किंवा व्हॅसलीन, तुम्ही जे काही लावत असाल ते तुमच्या लिप्सवर लावून ठेवायचं आहे. जेणेकरून तुमचे लिप्स हे मेकअपच्या एंडपर्यंत, म्हणजे आपल्याला जेव्हा लिपस्टिक लावायची असते तोपर्यंत ते नरिश्ड होतात, एकदम सॉफ्ट होतात आणि लिपस्टिक तुमची अगदी व्यवस्थित बसते. चॅपी लिप्स दिसत नाहीत. स्किन डेड स्किन वगैरे असते ना, ती अजिबात निघत नाही त्याने. म्हणजे निघालेलं असतं ना, आणि ते लिपस्टिकवर तुम्ही जर लिक्विड लिपस्टिक लावलात तर ते क्रॅक्स वगैरे आलेले असतात, तर ते त्यामध्ये अगदी विचित्र दिसतं. सो तुम्ही तुम्ही मेकअपच्या आधी स्टार्टिंगला तुम्ही सगळ्यात आधी तुम्हाला लिप बाल्म लावून घ्यायचा आहे आणि मग मेकअपला स्टार्ट करायचा आहे. सो ती नेहमी लक्षात ठेवा. आता मी टोनर लावून घेणार आहे. टोनरने तुमचा पीएच बॅलन्स मेंटेन राहतो. स्किन खूप सॉफ्ट, स्किनला तुम्हाला हायड्रेशन मिळतं. ओपन पोर्स वगैरे असतील तर तुमचे ते पोर्स क्लॉग्स होत नाही, जेणेकरून ब्रेकआउट्स वगैरे होणार नाहीत. फ्रेंड्स, तुम्ही बस स्किन केअर करत जा, बाकी काही करायची गरज नाहीये. आणि हेल्दी फूड जे काही घरचं असेल ते खात जा आणि जास्त करून पाणी पीत जा. मी पाणी भरपूर पिते. जेव्हा आठवेल तेव्हा तुम्हाला पाणी प्यायचं आहे, असं बाजूलाच घेऊन बसायचं आहे. दारुडी लोकं कशी दारू सारखे-सारखे पितात. सॉरी, हे उदाहरण चुकीचं आहे. पण तुम्ही पाणी पीत जा, बस भरपूर पाणी पीत जा. हेल्दी फूड खात जा. बाहेरचं अजिबात खाऊ नका, जेणेकरून तुमचं पोट खराब होतं आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या फेसवर दिसतं आणि त्याने ब्रेकआउट्स होतात. बस तुम्हाला छान असा फेस वॉश छान यूज करायचा आहे आणि एखादं छान असं मॉइश्चरायझर आणि टोनर, आणि बस इतकंच. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सिरम यूज करायचा आहे प्रॉब्लेमनुसार. बाकी तुम्हाला तुमच्या फेसवर काही लावण्याची गरज नाहीये आणि डेली सनस्क्रीन स्किप करायचं नाहीये. इतकं तुम्ही तुमचं स्किन केअर फॉलो केलात तर तुमची स्किन अगदी एका महिन्यात खूप छान व्यवस्थित तयार होईल आणि तुम्हाला मेकअपची गरज लागणार नाही. जस्ट काजल, लिपस्टिक आणि टिंटेड ब्लश एवढं लावलात की तुम्ही गुड टू गो. अजिबात गरज नाही लागणार तुमच्या स्किनवर कुठल्याही मेकअपची. मेकअप करणं चुकीचं नाहीये, पण फार मेकअप करायची गरज लागणार नाहीये. जर ब्रेकआउट असतील तर तुम्हाला मेकअप करावाच लागेल, कारण त्याला हाईड करावं लागतं. सो तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घ्या, जेणेकरून तुमची स्किन खूप छान होईल आणि तुम्ही खूप छान कॉन्फिडंटली फिरू शकाल, हॅपी राहू शकाल. आपला फेस जर छान दिसला तर तुम्ही ऑटोमॅटिकली खूप छान कॉन्फिडंटली कुठलाही ड्रेस घाला, काहीही केला की तुम्ही छानपैकी कॅरी करू शकता. सो थोडंसं सेमी, सो फ्रेंड्स, इथे माझा फेस थोडंसं सेमी ड्राय झाला आहे. यानंतर लगेचच तुम्हाला तुमचं मॉइश्चरायझर लावायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किनवर ते व्यवस्थित लागलं जाईल. छान हायड्रेशन मिळेल, त्याला हायड्रेट होईल स्किन बेसिकली. आणि इथे मी जेल बेस मॉइश्चरायझर लावला आहे. हायड्रेटिंग लावलं नाही आहे, कारण तुम्हाला मी सांगितलं आहे आधीच की माझी स्किन ऑइली आहे. जरी ती ड्राय झाली असेल तरी पण मी ड्राय लावत नाही कुठलंही मॉइश्चरायझर, कारण नंतर ब्रेकआउट्स होतात आणि ते डार्क सोडून वगैरे जातात. सो मी इथे माझं प्रोफेशनल व्हॅनिटीतलं माझं मॉइश्चरायझर लावलं आहे, क्युटी ब्युटीचं. हे तुम्हाला जनरली
प्रोफेशनल शॉपमध्येच मिळेल. पण तुम्ही छानपैकी बाकी ऑनलाईन वगैरे मिळतात ते लावू शकतात. पण ज्याची कन्सिस्टन्सी अगदी जेल बेस आहे, अगदी सॉफ्ट आहे, असेच तुम्ही मॉइश्चरायझर तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग बेसिकली लावायचं आहे. तुमची स्किन जर ड्राय असेल तर थोडंसं क्रीमी टेक्स्चरमध्ये मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि तुमची स्किन जर ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर एकदम सॉफ्ट जेली एकदम जेल वॉटरी पण असतात, वॉटरवाले पण असतात मॉइश्चरायझर, ते सुद्धा तुम्ही लावू शकता आणि छान मसाज वगैरे करत तुम्हाला ते तुमच्या स्किनवर ॲब्झॉर्ब करायचं आहे. सो फ्रेंड्स, इथे आपलं स्किन केअर कंप्लीट झालं आहे. ह्यानंतर तुम्ही तुम्हाला जर बाहेर वगैरे जायचं असेल तर थोडं ओपन पोर्स वगैरे असतील जर तुम्हाला इथे नोजवर किंवा इथे वगैरे तर तुम्ही प्रायमर लावू शकता. सिलिकॉन प्रायमर वगैरे, जेल बेस प्रायमर वगैरे तुम्ही लावू शकता. सो मला सिंपल एकदम मिनिमल असा मेकअप करायचा आहे. सो मी इथे प्रायमर वगैरे स्किप करणार आहे. पण तुम्हाला जर हवंच असेल तर प्रायमर लावायचा आहे. प्रॉब्लेम असेल तर तिथे ऑप्शनच नाही आहे. तरीसुद्धा तुम्ही काय करायचं आहे, यावेळेला तुम्ही इथे सीरम फाउंडेशन लावू शकता, टिंटेड फाउंडेशन लावू शकता किंवा टिंटेड बीबी क्रीम, सीसी क्रीम असे क्रीमसुद्धा येतात. ते तुम्ही यूज करू शकता किंवा मी लावणार आहे ते हे डॉट एंड कीचं टिंटेड सनस्क्रीन आहे. ह्यात सनस्क्रीनसुद्धा आहे आणि त्यात टिंट असल्यामुळे तुम्हाला एक बेस मिळून जातो. सो तुम्ही हे डेलीला कॅरी करू शकता, ऑफिसला जाताना कॅरी करू शकता, कॉलेज जाणाऱ्या मुलींना सुद्धा हे कॅरी करू शकता. इव्हन तुम्ही स्कूलला जात असाल, 9th-10th वगैरे असाल तुम्ही, तर तुम्ही हे सनस्क्रीन यूज करू शकता. जेणेकरून तुम्हाला एक बेससुद्धा मिळून जाईल. बाहेरचं फाउंडेशन वगैरे लावण्यापेक्षा तुम्ही हे छान प्रोफेशनल आहे, चांगल्या ब्रँडचं आहे आणि प्राईस थोडीशी कॉस्टली आहे, पण ह्यात तुम्हाला प्रॉडक्ट आणि ब्रँड क्वालिटीचं मिळतं, छान आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाही. सो तुम्ही हे दोन्ही 2 इन 1 काम करतं. सनस्क्रीनसुद्धा आणि एक टिंट, एक बेस मिळून जातो. सो तुम्ही हे यूज करू शकता किंवा सीरम फाउंडेशन वगैरे येतात, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आता मी हेच मी यूज करणार आहे. अगदी सटल छान असा बेस तुम्हाला मिळून जातो. बघा, तुम्ही सिंगल लेयर लावू शकता, डबल लेयर लावू शकता. तुम्हाला जर अजून कव्हरेज हवं असेल तर ह्याचा कव्हरेज खूप कमी आहे. पण ह्यात तुम्ही थोडंसं हलकंसं थोडं असं फाउंडेशनसुद्धा मिक्स करू शकता. जर जास्त कव्हरेज तुम्हाला हवं असेल, तुम्हाला ब्रेकआउट्स वगैरे असतील थोडे आणि थोडं वाटत असेल की स्किन तुमची थोडीशी हाईड व्हावी, ते पिंपलचे मार्क्स वगैरे, तर तुम्ही यात फाउंडेशनसुद्धा ॲड करू शकता. अगदी टायनी अमाउंटमध्ये, पी साईजमध्ये आणि छान इमल्सिफाय करून घेऊन तुम्हाला छान लावून घ्यायचं आहे ते आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर वगैरे जे काही असेल ते तुम्ही लावू शकता. सो माझं इथे बेस प्रोडक्ट लावून झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्याला लॉक करायचं आहे, जेणेकरून बघा थोडं ऑइली दिसतंय. हे असंच जर ठेवलं आणि आपण बाहेर गेलो, तर ते ऑइल अजून येत राहणार. कारण आपली बेसिकली ऑइली स्किन असल्यामुळे आणखीन ऑइल येतच राहतं. सो तुम्हाला इथे ते लॉक करायचं असते पावडर लावून, कॉम्पॅक्ट लावून. सो तुम्हाला मी इथे आता पावडर लावणार नाही आहे, कॉम्पॅक्ट लावणार आहे. सो तुम्ही अशा प्रकारची पावडरसुद्धा येते. ही पॉन्ड्सची पावडर आहे, बजेट फ्रेंडली आहे. ₹150ची आहे, पण तुम्हाला ₹100ला वगैरे मिळून जाते आणि ही सुद्धा छान आहे. ह्या 2 व्हेरियंट येतात. एक पिंक पावडर असते आणि एक थोडीशी येलो. सो तुमच्या स्किनला कुठली सूट होते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जरासा डस्की स्किन टोन असेल तर तुम्ही ती येलो सँडलवाली आहे ती यूज करू शकता आणि फेअर टू मीडियम असाल तर तुम्ही ही पिंक यूज करू शकता. आणि अजून ह्यात बजेट फ्रेंडली म्हणजे इनसाइडची थोडीशी बनाना पावडर आहे. त्यातला बनाना शेड किंवा थोडासा लाईट कलर आहे. आयव्हरी समथिंग काहीतरी आहे. आयव्हरी पण खूप थोडंसं लाईट होतो. पण त्यातलाच बनानामध्ये 2 येतात वाटतं. कारण मला एकदा डार्क आलेली आणि एकदा लाईट आलेली बनानामध्ये. सो तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता. ती सुद्धा 200च्या आतमध्येच आहे. 150ला वगैरे मिळून जाते आणि खूप जास्त अमाउंट लागत नाही आणि खूप जास्त दिवस ती सुद्धा आपल्याला यूज होते. सो मी आता लावणार आहे बेसिकली कॉम्पॅक्ट लावणार आहे. मी पावडर लावणार नाही आहे. कारण मी बेस हलकासा शेअर ठेवला आहे. सो मी कॉम्पॅक्टने तो कव्हर करणार आहे. बघा, इन्स्टंटली तुम्ही रिझल्ट बघू शकता. इथे ऑइली आहे आणि इथे पूर्णपणे मॅट झाला आहे माझा फेस आणि थोडंसं कव्हरेजसुद्धा मिळालेलं आहे. सो तुम्ही सुद्धा असं करू शकता. जर तुम्हाला कव्हरेज हवं असेल, तर तुम्ही छान तुमचा कॉम्पॅक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता चांगल्या कंपनीच्या, चांगल्या ब्रँडच्या. सो फ्रेंड्स, मगाशी जी काही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली होती, कॉम्पॅक्ट माझा ब्रोक झालेला होता, फुटलेला होता, ते मी या माझ्या पफमध्ये घेतला होता आणि तोच मी संपूर्ण माझ्या फेसवर लावून ती मी माझी पावडर अजिबात वेस्ट केली नाही आहे. संपूर्ण फेसवर मी अप्लाय केली आहे. बघू शकता. लावून घेतला आहे आणि इथे आपला बेस कंप्लीट झाला आहे. अगदी सिंपल, सॅटल आणि क्यूट. सो इथे आपल्याला बेस वगैरे संपूर्ण कंप्लीट झाला आहे आणि आता मी आयब्रोज फिल करणार आहे. मी माझे आयब्रो केलेले आहेत आणि माझे आयब्रोसुद्धा ब्रॉड आहेत. पण सो तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारचे आयब्रो पेन्सिल येतात. ही मिस क्लेअरची आहे आयब्रो पेन्सिल. बरेच दिवस झालेत माझ्याकडे ही आहे. मी सहसा यूज करत नाही कारण माझ्याकडे फिलअप आहे, आयब्रो फिलअप आहे. ते कधी-कधी यूज करते. जर हेवी मेकअप वगैरे करायचा असेल किंवा ब्रायडल लूक वगैरे करायचा असेल, तर मी त्यावेळेला ते यूज करते. पण डेलीला तुमची जर आयब्रोज
तुमचे थिन असतील, अगदी हलकेसे असतील, तर तुम्ही अशा प्रकारची ब्राउन कलरची पेन्सिल तुम्ही यूज करा. जेणेकरून ते नॅचरल लूक दिसेल आणि तुमचा आयब्रोसुद्धा खूप छान दिसेल आणि फीलसुद्धा तुम्ही छानपैकी करू शकता. ह्याला असा स्पुली पण आलेला आहे. तुम्हाला ते असं कोंब करून जी काही गॅप आहे, ती तुम्ही फिल करू शकता. सो फ्रेंड्स, आता मी आय मेकअप करणार आहे. आय मेकअपमध्ये मी फार काही करणार नाहीये. तुम्हाला अशा प्रकारचा एक फ्लफी ब्रश घ्यायचा आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता. पण तुम्ही हाताने पण लावू शकता. पण ब्रश पण तुम्ही एक तुमच्या सोबत ठेवाच, की जेणेकरून असं व्यवस्थित तुम्ही लावू शकता. सो माझ्याकडे ही छोटीशी आय शॅडो पॅलेट आहे. सो त्यातला मी हा किंवा हा तुम्ही दोन्हीपैकी कुठलेही घेऊ शकता. अ, एका डार्क किंवा लाईट असा ब्राउन कलर मी घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी हा घेतलेला आहे आणि तो संपूर्ण आयलिडवर तुम्हाला लावून घ्यायचा आहे. सो बघू शकता मी दोन्ही आयलिडवर लावून घेतला आहे आणि आता त्यातलाच एखादा शिमर कलर मी लावणार आहे आयलिडवर. थोडंसं आईज थोडे शिमरी दिसले पाहिजेत, हलकासा लावून घ्यायचा आहे. तुम्ही इथे फक्त आयबॉलवर लावू शकता किंवा संपूर्ण आयलिडवर पण लावू शकता. गाईज बघू शकता. खूप छान वाटतं. अगदी हलकंसं लावायचं आणि थोडं-थोडंसं स्प्रेड करायचं. सो बस कंप्लीट. आता आपल्याला काजळ लावायचा आहे, मस्कारा लावायचा आहे आणि इथे आपला आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. मी काजळ पेन्सिलने मी लायनर काढून घेतला आहे. तुमचं स्मच प्रूफ काजळ असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे काजळने लायनर काढू शकता आणि खूप छान दिसतं ते. मी इथे आता पावडर ब्लश लावून घेणार आहे. हे माझं ब्लशर पॅलेट आहे. तुम्ही इथे लिक्विड ब्लश लावू शकता किंवा टिंटेड लिप अँड चीक टिंट येतात ते सुद्धा लावू शकता. सो मी इथे ब्लश लावून घेतला आहे. हलकासा मी थोडंसं जास्त लावला आहे कारण तो नंतर-नंतर फेड होत जाणार. कारण पावडर असल्यामुळे ते फेड होत जातं आणि निघून जातं. सो थोडंसं मी लावलं आहे जास्त आणि आता मला व्हिडिओज वगैरे करायचे आहेत. तो थोडंसं व्हिडिओमध्ये पण छान दिसतं. आणि तुम्हाला जर ब्लश लावायचा असेल आणि माझ्यासारखं चबी फेस असेल तुमचा किंवा राउंड फेस असेल थोडं माझ्यासारखा, तर तुम्हाला इथून असा ब्लश लावायचा आहे. तुम्ही टिंट, क्रीम, लिक्विड काही लावा, पण तो असा लावायचा आहे तुम्हाला ह्या डायरेक्शनने. तुम्हाला इथून लावायचा नाही आहे. तुमचा छोटासा स्मॉल फेस असेल आणि थोडासा उभा असेल, तर तुम्ही इथून लावू शकता. जेणेकरून तो राउंड दिसेल आणि थोडासा चबी पण दिसेल आणि तुमचा चबी असेल तर तुम्ही असं लावायचं आहे. ह्या डायरेक्शनमध्ये सी काढायचा आहे बेसिकली. सो तुम्ही हे असं करू शकता. सो हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता आणि जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाहीये. सो मी आता हा मारला आहे स्प्रे. थोडंसं बघू शकता ह्यात स्पार्कल आहेत आणि हा बेसिकली मारल्यावर थोडंसं ऑइली होतं फेस आणि थोडंसं शायनी दिसतो. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता, यूज करू शकता. कारण तुम्हाला हायड्रेशन मिळतं आणि थोडंसं ग्लोईंगनेस तुमचे ऑटोमॅटिकली चिक्स वगैरे थोडेसे ग्लोईंग होतात, चमकतात छानपैकी. सो आता हे घ्यायची गरज आहे का? तर बिलकुल नाही. मी घेतला आहे कारण मी व्हिडिओज वगैरे करते त्यामुळे मला हा यूज होतो आणि हा संपून जाईल. सो मी वापरते आहे. पण माझी ऑइली स्किन असल्यामुळे ह्यात थोडंसं ऑइलीनेस असतं आणि तुमचं नॅचरल ऑइल हे दोन्ही मिक्स होऊन तुमची तेलाची कटोरीच बनते. सो तुम्ही हे ऑइली जर स्किन असेल तर ही बिलकुल घ्यायची गरज नाही आहे. कारण थोड्या वेळाने 1 तासाने ते ऑइल येतं आणि फेसवर पूर्ण ऑइली स्किन अशी दिसून येते. सो तुम्हाला ते नंतर कव्हर करावं लागतं. पूर्ण ऑइल रिमूव्ह करावं लागेल कॉम्पॅक्टने किंवा पावडरने. सो त्यापेक्षा तुम्हाला एखादा मॅट फिनिश सेटिंग स्प्रे यूज करून तुम्ही तुमचा बेस लॉक करू शकता. हे असं काहीसं पेक्षा. सो मी घेतलाय तर मी हा यूज करणार आहे. सो तुम्हाला घ्यायची ही गरज नाही आहे. सो त्यानंतर मी इथे आता लिपस्टिक लावणार नाही आहे. मी थोडंसं ग्लॉस लावणार आहे हा. मिला ब्युटीच्या अशा असे ग्लॉसेस येतात आणि आता ट्रेंड सुद्धा आहे. सो तुम्ही यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. खूप छान दिसतं. नाईट फंक्शन असेल तर एकदम बेस्ट. एखादा सिंपल ड्रेस घातला आणि छान असा बोल्ड मेकअप केला आणि अशी न्यूड कलरची लिप ग्लॉस लावला. ह्यात टिंट असतं. प्रत्येक कलरनुसार येतात. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग किंवा तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता. मी थोडंसं न्यूड ब्राउन घेतला आहे आणि हा मिला ब्युटीचा आहे. अगदी खूप छान आहे, व्यवस्थित छान बसतं. पण खूप जास्त वेळ टिकत नाही, निघून जातं. रिअप्लाय करावं लागेल तुम्हाला. सो काही ब्रँडचे असतात ते.
ते थोडी कॉस्टली असतात. त्यापेक्षा हे तुम्ही घेतलात तर छान आहे. रिअप्लाय करायला लागलं म्हणून काय झालं, तुम्ही करू शकतात आणि खूप छान आहे. यात कलर वगैरे पण मिळतात. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता आणि लावू शकता. आणि जर तुम्हाला लिपस्टिक लावायची असेल तर तुम्ही लिपस्टिक लावू शकता. पण इथे मी लिपस्टिक स्किप केली आहे आणि मी हा ग्लॉसच लावणार आहे. सो मी इथे आता बिंदी लावून घेतली आहे. आता मी थोडेसे हेअर मेकअप करते आणि थोडी ज्वेलरी वगैरे घालून मग तुम्हाला मी भेटते. सो फ्रेंड्स, माझ्या या पिटाऱ्यातून मी छान असे हे पिकॉकचे इयरिंग्स वेअर केले आहेत, बघू शकता. आणि हा मोत्यांचा नेकपीस घातला आहे. सो हा आहे माझा फुल लूक. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.